तर त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की आम्ही दरवाढ देणार नाही. हे मी त्यांना एवढ्यासाठी विचारलं की मला तुमची भूमिका स्पष्टपणे कळाली तर मला माझी भूमिका स्पष्ट करता येईल लोकांच्या समोर, आणि म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे. कालच्या बोर्ड मीटिंगमध्ये जेव्हा चर्चा चालू झाली की गाय खरेदी दरामध्ये तुम्ही कपात केलेली आहे, तर ती तुम्ही आहे तशी उत्पादकाला द्या. त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, म्हणजे अगदी आम्ही जागतिक लेवलला फिरून आलो. शेवटला कोल्हापूरमध्ये जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली की दूध पावडरचे दर पडलेले आहेत, मागणी नाही आहे, 3000 टन पावडर ऑलरेडी शिल्लक आहे, वगैरे वगैरे मुद्दे, आणि गाय दूध एक्सेस प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ते घेऊन चालणार नाही आणि म्हणून आम्ही दर कमी केलेले आहेत. मला आणि आवर्जून सांगते की एक संचालक त्यांनी तरी सांगितलं की सोलापूर जिल्ह्याचे रेट 28-29 रुपये, त्या मानाने आता शेतकऱ्याला जास्तच मिळतात आपल्या इथं. आणि मला खरोखर हसू आलं त्या विधानावरती. मी म्हटलं तुम्ही सोलापूर आणि कोल्हापूरचं कंपॅरिझनच कशाला करताय? सगळ्यात पहिली गोष्ट तर हा दूध संघ कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकरी उत्पादकांचा संघ आहे, त्यांच्या हक्काचा संघ आहे, कोल्हापुरातला हा संघ आहे. दुसरी गोष्ट, कोल्हापूर जिल्हा हा सगळ्या प्रकारे सधन आहे आणि तुम्ही अशा दुसऱ्या परत जिल्ह्याचं कंपॅरिझन कोल्हापूरच्या रेटशी करू नका. बाहेरून जे कार्यक्षेत्राबाहेरच्या BMC मधून जे दूध उचललं जातं, गाईचं दूध घेतलं जातं, त्या दुधावरती काहीतरी निर्बंध आणा, त्याच्यामध्ये कपात करा, बंद करा जर पर्याय नसेल तर. हा सुद्धा एक पर्याय मांडून बघितला आम्ही. पण जिल्ह्यातल्या उत्पादकांचं दर जो आहे तो ठेवा, बाहेरच्या दुधामध्ये कमी जास्त करा. तर त्यांनी मला सांगितलं की ही अशी पॉलिसी करता येणार नाही. मी म्हटलं तुम्हाला ड्युअल पॉलिसी करावी लागेल, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपल्याला आज दर द्यायला पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं असं काही करता येणार नाही म्हणून. तेव्हा मला त्यांना आवर्जून आज आपल्या माध्यमातून आठवण करून द्यायची आहे की उत्तरच्या निवडणुकीच्या वेळेस असंच झालं होतं. जेव्हा विक्रीचे दर वाढवले होते गाई आणि म्हशीच्या दुधाचे, तेव्हा त्यांनी पुण्या मुंबईचे दर वाढवले होते आणि कोल्हापूर जिल्ह्यातले दर उत्तरची निवडणूक झाल्यानंतर 1 महिन्याने वाढवले होते. ही त्यांनी ती पॉलिसी इलेक्शनपुरती ठेवली होती. हीच पॉलिसी आपण कायमस्वरूपी पण ठेवू शकतो की कोल्हापूरमध्ये आम्हाला जेवढं दूध उपलब्ध होतंय, जेवढे आमचे उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडनं पहिला पूर्ण साठा घ्यायचा आणि जर जरूरत असेल तरच बाहेरचं दूध घ्यायचं. हाच विषय मी जनरल बॉडीमध्ये सुद्धा मांडला होता. जनरल बॉडीमध्ये विचारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या आधी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये मी आकडेवारी सुद्धा दाखवली होती की बाहेरच्या परजिल्ह्यातनं आपण किती दूध घेतोय, आपल्या जिल्ह्यातलं दूध घटतंय, आपल्या जिल्ह्यातले लोक आपल्याकडे दूध घालेनात, आपण बाहेरनं इतकं कोटीचं दूध विकत घ्यायला लागलेलो आहे. तिथे कुठेतरी बंदी करा. आणि आज तुम्ही 1 महिन्यानंतर सांगताय की दूध एक्सेस व्हायला लागलेलं आहे म्हणून, पण बाहेरच्या परजिल्ह्याच्या जे दूध येते त्याच्यावरती तुम्ही काहीच उपाययोजना करत नाही आहे. म्हणजे अजून जनरल बॉडीहून 1-1.5 महिना सुद्धा झाला नसेल तोपर्यंत त्यांनी ही गोष्ट मात्र खरी केली की बाहेरच्या दुधावरती आमचं चालतंय आणि जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांनी आम्हाला दूध नाही घातलं तरी चालेल. ओव्हरऑल त्यांचा बोलण्याचा सूर असा होता की फार फार तर अजून 1-2 महिने दंगा करतील, त्याच्यानंतर जातील कुठं, शेवटी तर इथंच दूध घालतील. तर मला ही गोष्ट पटली नाही, कारण जर ते मागचा विचार करून असं बोलत असतील तर मागच्या वेळेस सिच्युएशन्स वेगळ्या होत्या, परिस्थिती वेगळी होती. आत्ता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. पर्याय भरपूर उपलब्ध झालेले आहेत. आज शेतकरी उत्पादक तुमच्याकडे खूप आशेने बघतोय, कारण मी जसं म्हणते दरवेळेस की गोकुळबद्दल शेतकऱ्याला आत्मीयता आहे. आपला संघ आहे, आपल्या जिल्ह्यातला संघ आहे, तो त्याच्यासुद्धा कष्टामुळे उभं राहिलेला आहे. आपण जेव्हा नेहमी म्हणतो की उत्पादक खरा मालक आहे, तर त्याला त्याच्याबद्दल आत्मीयता असणं सुद्धा स्वाभाविक आहे. आणि म्हणून आज त्यांचा हट्ट तुमच्याकडे आहे. बाकीच्या संघांनी किंवा संस्थांनी दर कमी केले म्हणून ती तिथे जाऊन आंदोलनं करणार नाही आहेत, पण ती हक्कानी तुमच्याकडे मागणार आहे, कारण इतके वर्ष ती तुमचे लॉयलिस्ट आहेत आणि म्हणून ती तुमच्याकडे मागतात. आणि तुम्ही सपशेल जर त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल तरी खूप खेदजनक बाब आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की आज आपल्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोचून मला हे सांगायचं आहे की आज जे काही भूमिका ही लोक घेणार आहेत, जे काही शेतकरी उत्पादक जी भूमिका घेतील त्या भूमिकेत मी त्यांच्यासोबत राहणार आहे. संचालकांच्या सोबत, सत्ताधाऱ्यांच्या सोबत मी नाही, मी माझ्या दूध उत्पादकांच्या सोबत राहणार आहे, कारण त्यांची मागणी ही रास्त आहे. आज शक्य आहे गोकुळला त्यांचा आहे तसं 2 रुपये दर ठेवणं. दूध
दर कपात करण्याची गोकुळला आजही गरज नाही. जरी त्यांनी किती सांगितलं की जागतिक बाजारपेठेमध्ये असं चाललेलं आहे तसं चाललेलं आहे, नाही. गोकुळची लाईनच मुळात वेगळी आहे. गोकुळ फुल लिक्विड सेलिंगमध्ये आहे. त्याच्यामुळे इतर दूध संघांशी आपली तुलना करू नये. दूध संघाने आहे तसा उत्पादकाला रेट द्यावा या मताची मी आजही आहे. कालही मी त्यांना हे एक्सप्लेन केलेलं आहे. राहिली गोष्ट गाय दुधाची मागणी नाही आहे किंवा त्यांचं जे 3000 टन पावडर शिल्लक राहिलेली आहे, याचा अर्थ मार्केटिंगमध्ये ते कमी पडतात. उत्पादकाचा दोष नाही आहे. तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटजीज वाढवा. याच्यामध्ये तुमची इनएफिशियन्सी दिसून येते. जर मार्केटमध्ये तुम्हाला मागणी नाही आहे तर तुम्ही त्याच्यावरती काम केलं पाहिजे, ना की शेतकऱ्याच्या हक्काचे 2 रुपये तुम्ही त्याच्याकडनं काढून घेतले पाहिजेत. एकतर शेतकऱ्याचे पैसे तुम्ही कमी केलात, पण तुम्ही विक्री दर कमी केलेला नाही आहे 2 रुपयांनी. यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं. उत्पादकाला माहिती आहे की मार्केटमधला विक्रीचा रेट कमी झाला तर ऑटोमॅटिकली आपल्याला पैसे कमी मिळतात आणि हे उत्पादकाला सुद्धा मान्य होतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा विक्रीचा रेट मार्केटमधला कमी होईल तेव्हा शेतकऱ्याला 1 रुपया, 1.5 रुपये, 2 रुपये काही कमी होत होते तर ते त्यांना मान्य होतं. पण आता तसंही नाही आहे. खरेदी दर कमी केला आहे, पण विक्रीचा दर आहे तो आहे. त्यातनं पण तुम्ही जो विक्री करून जे 2 रुपये मिळणार त्यातले 1.5 रुपये तुम्ही म्हशीच्या उत्पादकाला देणार. ही प्राइसिंग पॉलिसी सुद्धा रॉंग आहे. तुम्ही गाईच्या फायद्याचे पैसे तुम्ही म्हशीच्या उत्पादकाला देताय. बरं, असं करून सुद्धा तुमचं म्हशीचं दूध वाढतंय का? म्हशीचं दूध गेले कित्येक वर्ष स्टॅग्नंट आहेत, त्याच्यावरती वाढणार नाही हे त्यांनाही माहिती आहे. गाय घेणं आज शेतकऱ्याला परवडतं. गाईचा भाकडकाळ कमी आहे, सगळ्यांना माहिती. आता त्यांनी काल मी तसा विभागणी विचारली, कोल्हापूर जिल्ह्यातलं मला सांगा किती गाय दूध कलेक्ट होतं आणि तुम्ही बाहेरनं किती घेताय. तर त्यांनी सांगितलं माझ्याकडे आत्ता बायफिकेशन नाही आहे आणि मी तुम्हाला देतो म्हणून. तर ते काय मीटिंग होईपर्यंत तरी माझ्या हातात काही आलेलं नाही आणि आता त्यांनी डेली रिपोर्ट्स देणं सुद्धा बंद केलेलं आहे की रोजचं संकलन किती आहे हे सुद्धा आता संचालकांना द्यायचं नाही आहे म्हणून मागच्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं. त्यामुळे आता तोही रिपोर्ट येत नाही आहे. पण एकंदरीत माझं म्हणणं हेच होतं की बाहेरनं जे दूध घेतोय ते कमी करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की जिल्ह्यात एक्सेस आहे, पहिला जिल्ह्यातलं दूध घ्या आणि मग आपण ते दूध नाहीतरी आपल्याला लागतंच, आरसीएममध्ये लागतं, तसंच विकतो आपण, प्रॉडक्ट्स बनवायला लागतं, इंटरनल युसेजसाठी, बाय प्रॉडक्टसाठी लागतं, पावडर बनवतो. आणि आपल्याकडचं जे गाईचं आणि म्हशीचं दुधाचं पावडर बनते, लोणी बनतं, हे सगळं एकदम चांगल्या क्वालिटीचं असतं इतर जिल्ह्यांच्या पेक्षा. त्याच्यामुळं आपले मार्केटमध्ये पावडर घ्यायला किंवा बटर घ्यायला कुठल्याही कंपन्या कायम तयार असतात क्वालिटीमुळं. संघटित व्हायला तर त्यांना तुम्ही सोबत घेणार आहे, तर याच्या बरोबरीने दूध संघांची भूमिका काय, त्याचा फीडबॅक काय आला तुमचा? कुठल्या दूध संघांची? शेतकरी आता इंडिव्हिज्युअल वैयक्तिक करायला ज्या बाकीच्या ज्या संस्था आहेत ज्या मतदान करून बघा, शेवटी जो 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 दूध उत्पादक आहे तो त्या संस्थेला दूध घालत असतो, बरोबर. मग ती संस्था ते दूध संघाकडे पाठवत असते. मग त्या संस्थेलाही त्याचा मोबदला मिळत असतो आणि दूध उत्पादकाला संस्था पैसे देत असते. उद्या जर उत्पादकांनी ठरवलं ह्या संस्थेलाच दूध घालणार नाही जी गोकुळला घालते, ऑटोमॅटिकली संस्था थांबली. तुम्ही ही चेन लक्षात घ्या. उत्पादकांनी जर दूध नाही घातलं तर संस्था थांबली की संघ थांबला. ही चेन आहे, ही चालू राहिली पाहिजे. याच्यासाठी उत्पादक महत्त्वाचं. याच्यात संस्थांच्या भूमिका काय आहेत? संस्थांना कधीच वाटणार नाही ना की ह्या उत्पादकांनी माझ्याकडे दूध घालू नये. जितके उत्पादक मला दूध घालतील तेवढं माझी संस्था चांगली चालणार आहे. कुठलाही संस्था चालक म्हणणार नाही की चल जाऊ दे, ह्यानी नाही घातलं तर चालतंय दूध. असं होऊ शकत नाही. हे सगळं इंटरलिंक्ड आहे. सुरुवातीला तुम्ही सांगितलं तर त्याला कुठं लेबल लागू नये वगैरे, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण त्यांच्याकडून तुमच्यावर असे आरोप होतात की संचालक मंडळाच्या किंवा ह्या कारभारावर तुम्ही प्रत्येक निर्णयाकडे संशयानं बघता. मग आता हा निर्णय तुम्हाला संशयास्पद नाही वाटत? त्यामुळे याच्यावरती मी काही बोलायला पाहिजे असं नाही वाटत. किंवा ती मॅच्युरिटी दाखवली ना तुमच्यावर उलट त्यांनी आरोप केले की तुम्ही प्रत्येक वेळी आरोप. मी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मी या गोष्टीसाठी थांबले. याला राजकीय वळण का लागू नये मी म्हणत होते की जेव्हा केव्हा मी हे मुद्दे मांडलेले आहेत, जेव्हा केव्हा म्हणजे माझी पहिली पत्रकार परिषदेपासून बघा, जेव्हा मी गोकुळवरती काही मुद्दे मांडलेले आहेत, एकतर मी ते दूध उत्पादकांच्यासाठी मांडलेले आहेत, वितरकांच्यासाठी मांडलेले आहेत, ग्राहकांच्यासाठी मांडलेले आहेत, ओव्हरऑल संघाच्या प्रगतीसाठी मांडलेले आहेत. कुठेही मी माझ्या वैयक्तिक स्वार्थाचे मुद्दे कधीही मांडलेले नाही आहेत. पण जेव्हा जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली, जेव्हा जेव्हा मी जनरल मीटिंगमध्ये प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा त्यांनी वैयक्तिक
लेवलला डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न केले. तुम्ही आता म्हणताय की त्याच्यामुळं मला हे चालले ना, उत्पादकांची दरवाढ ना, उत्पादकांचीच दरवाढ राहिली पाहिजे ना, की हे बघा ह्यांचं असं झालं म्हणून ह्यांनी केलं, त्यांचं तसं झालं म्हणजे हे परत वैयक्तिक लेवलला येणार. कारण का आजपर्यंत त्यांनी कुठल्याही मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलेलं नाही, कुठल्याही मुद्द्यांवर ते बोललेले नाहीत आणि मला ही कुठलीही गोष्ट वैयक्तिक लेवलला आणायची नव्हती. त्याच्यामुळे उत्पादक आणि संघ हे बघून घेतले. आणि त्यावेळी पण असंच परिस्थिती होती की पावडरचे साठे वाढलेले आहेत, त्याच्यामुळे दर कपात करायला लागते. त्यावेळेच्या भूमिकेत मी तुम्हाला तेच म्हटलं की दुजाभाव का करताय? नाही दुजाभाव नाही करत आहे. अभ्यास थोडासा सांगते तुम्हाला. मागच्या वेळेस सुद्धा रेट कमी जास्त होत होते. पहिल्यांदाच मी सांगितलं उत्पादकाला केव्हा मान्य होतं ते, जर विक्रीचे रेट कमी झाले तर. तुम्ही आज विक्रीचे रेट तेवढेच ठेवलेत आणि फक्त खरेदीचा दर कमी केलाय. ज्या वेळेचं तुम्ही बोलताय, ज्या सालाचं तुम्ही बोलताय, मला माहिती नाही तुम्ही नक्की कुठल्या सालाचं बोलताय, पण तुम्हाला मी आवर्जून सांगते की आजपर्यंत असं झालेलं नाही की खरेदीचा दर तेवढाच ठेवलाय आणि विक्रीचा दर तेवढाच ठेवलाय आणि खरेदीचा दर कमी केलाय. मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन होत असतं, रेट कमी झाला की खाली सुद्धा रेट कमी होत असतं, हे मान्य आहे. निश्चितपणे हा दर चांगला आहे आणि शेतकऱ्यांची आम्हाला काय आहे असं ते दावा करतात. मी तेच सांगितलं पहिल्यांदा. सगळ्यात पहिली गोष्ट, इतर संघाशी तुलना करू नका. इतर संघ जे आहेत ते 50% लिक्विडमध्ये आहेत, 50% प्रॉडक्ट्समध्ये आहेत, त्यांचे बाय प्रॉडक्ट्स आहेत. तुम्ही जर रेटशीच तुलना करताय तर त्यांच्या विक्रीशी पण करा ना तुलना. तुम्ही अमूल एवढा रेट देता ना, इथे खरेदी दर देता म्हणता, अमूलची विक्री गाय दुधाची 25 लाख लिटर आहे, तुमची किती आहे? करायची तुलना तर सगळ्याच गोष्टीची करा. मग मार्केटिंगमध्ये तुम्ही का कमी आहे? मार्केटिंग तुमचं वाढवा. आणि जसं मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की इतर संघ बाय प्रॉडक्ट्सवरती, पावडरवरती चालतात, त्याच्यामुळं बाहेर त्यांचे रेट्स घसरले की त्यांच्या संघाला, संस्थेला त्याचा परिणाम होतो. पण गोकुळ 95% पाऊच सेलिंगमध्ये आहे, ज्याचं मार्केट स्टेबल असतं कायम. तिथे हलायचं काही काम नाही. पहिल्यापासून आपण पाऊच सेलिंगमध्ये नंबर 1 आहे महाराष्ट्रामध्ये. तर मला असं वाटतं की आपला जो रोखीचा व्यवहार आहे त्याच्यामुळे आपल्याला पैशाचं पण काही कमतरता राहत नाही. आणि त्याच्यामुळे इतर संघाची तुलना न करता आपण काय आहोत, आपलं मार्केट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि आपलं मार्केटमधलं स्थान काय आहे ह्याचा अभ्यास करून तुम्ही रेट द्या उत्पादकाला. गोकुळमध्ये किंवा न्याय मिळवून देण्यासाठी असा काही पण प्रोग्राम? हे बघा, आता त्यांना न्याय मिळवून द्यायचं तर तो गोकुळचा स्टेप असणार आहे पुढे. म्हणजे गोकुळने आता पाऊल उचललं पाहिजे की माझा शेतकरी आहे, माझा दूध उत्पादक आहे, इतके वर्ष तो मला दूध घालतोय आणि आज जर तो अडचणीत आहे तर मी त्याला मदत करणार, मी त्याच्यासोबत राहणार. हे गोकुळने पाऊल उचललं पाहिजे. त्या शेतकऱ्यांचा आवाज बनून मी लढू शकते. मी त्यांना म्हटलं की जे काही भूमिका घेतील इथून पुढे ते उत्पादक, त्यांच्या भूमिकेशी मी सहमत असणार आहे. जर त्यांनी ठरवलं उद्या नाहीच गोकुळला दूध घालायचं, तो त्यांचा प्रश्न आहे. जर त्यांनी ठरवलं की चला ठीक आहे राहू दे घालायचं दूध, तरी मी त्यांच्यासोबत आहे. कोण कारणीभूत आहे हे पण कळायला हवं ना लोकांना. मला तेवढी बॅलन्स शीट दाखवलेली नाही आहे, पण अनावश्यक खर्च म्हणजे यांच्या हॉटेलिंगचा पण खर्च आहे, तो कळला पाहिजे आपल्याला. काही असे ठराविक हॉटेल आहे जे आत्ता नवीन झालेलं आहे आणि आत्ता असं ठरलेलं आहे की जे काही बिलं निघतील ती त्या हॉटेलच्या नावावर निघणार आहेत. जे कोणी येतील राहायला, जे कोणी बाहेरचे वितरक येतील वितरकांच्या मीटिंगसाठी किंवा बाहेरून मीटिंगसाठी जे कोणी अधिकारी येतील ते त्याच हॉटेलमध्ये राहतील, त्याच हॉटेलची बिलं भागवतील. अशा पद्धतीनं एका स्पेसिफिक हॉटेलला ती मदत जायला लागलेली आहे. हॉटेल नेते मंडळींचं आहे की अजिबात काही गैर नाही, पण एकाच हॉटेलमध्ये का करावे? इतर पण चांगले हॉटेल आहेत कोल्हापूरमध्ये. चांगलं दिलं असेल हॉटेल, काय चांगलं दिलं असेल ना दरमध्ये. ते बिल बघून ठरवूया ना, अजून तेच तर माहीत नाही आहे. कन्सेशन बाकीच्यांशी पण बोलल्यावर देणं की बघा व्यापार तर प्रत्येकाला करायचा आहे, धंदा तर प्रत्येकाला करायचा आहे, हॉटेलवाल्यांना करायचा नाही आहे का? करायचं आहे. तुम्ही इतरांना सुद्धा संधी द्या. निवडणुका ज्या लढवल्या गेल्या होत्या